एका नात्याचं नाजूकसं पण खूप मजबूत असं नातं, एका धाग्यात गुंफलेलं प्रेम, एक भाव, एक वचन आणि एक आठवण, याचं नाव आहे रक्षाबंधन. आज मी तुम्हाला एका अशा सणाबद्दल सांगणार आहे जो फक्त गोड खाऊचा, गिफ्टचा किंवा सेलिब्रेशनचा विषय नाही, तर तो आहे एका नात्याचा, जो नातं आहे बहिणीचं आणि भावाचं. हा सण आहे नात्याच्या पवित्रतेचा, रक्षणाच्या वचनाचा आणि प्रेमाच्या पराकाष्ठेचा. रक्षाबंधन म्हणजे काय? तर रक्षाबंधन हा शब्दच आपल्याला सांगतो, रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे एक बंध, एक नातं. एक बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, आणि भाऊ वचन देतो की तुझं रक्षण मी जन्मभर करीन. पण यामागे केवळ परंपरा नाही, तर खूप गहिरं भावनिक बंध असतं. यामागचा इतिहास काय आहे माहिती आहे का? आपण आपल्या पौराणिक कथामध्ये बघतो द्रौपदी आणि श्रीकृष्णाची गोष्ट. जेव्हा द्रौपदीने श्रीकृष्णाच्या हाताला बांधलेल्या साडीचा तुकडा तिच्यासाठी राखी झालेला असतो, त्या राखीसाठी श्रीकृष्णाने तिच्या रक्षणाचं वचन तिला दिलेलं असतं आणि तो तिच्या अब्रूचे रक्षण करतो. तसेच इंद्र आणि इंद्राणी, जेव्हा इंद्र युद्धावर जात असतो तेव्हा इंद्राणी त्याच्या हातावर राखी बांधते आणि त्या राखीमुळेच त्याचा विजय निश्चित होतो. यम आणि यमुनाची कथा. यमुनाने राखी बांधली आणि यमाने तिला अमरत्वाचे वरदान दिले. या गोष्टी आपल्याला शिकवतात की रक्षाबंधन फक्त भावंडासाठीच नाही, तर प्रत्येक नातं जे प्रेम, आदर आणि रक्षणावर उभं आहे त्यासाठी आहे. रक्षाबंधन फक्त भाऊ बहिणीपुरतंच आहे का? नाही. आजच्या काळात रक्षाबंधनाचं स्वरूप विस्तारलं आहे. आपण बहीण भावाचं नातं तर साजरं करतोच, पण अनेक जण मित्रांना, सैनिकांना, गुरूंना, अगदी झाडांनाही राखी बांधतात. कारण रक्षण ही एक व्यापक संकल्पना आहे. राखी म्हणजे केवळ सजावटीचा धागा नाही, ती एक भावना आहे की तू माझ्यासाठी खास आहेस आणि मी तुझं रक्षण करेन. हे कोणालाही लागू होतं जिथे प्रेम आणि जबाबदारी आहे. बालपणी आपण राखी साजरी करत असतो त्यावेळेस आपण पाहतो, आपल्याला आठवतं की लहानपणी आपली बहीण डोळे चमकवत येते, हातात राखी, डोळ्यात प्रेम, आणि भाऊ आधी थोडा चिडतो, ओरडतो, कारण त्याच्या खिशातले गिफ्ट सगळं त्याला बहिणीला द्यावं लागत असतं. पण शेवटी बहिणीच्या चेहऱ्यावर हसू पाहून तोही हारतो आणि तिच्या हातात गिफ्ट देतो. हाच तो निरागस भाव, हाच तो राखीमधला गोडवा. मोठेपणी राखीचं स्वरूप बदललंय. जसं जसं वय वाढतं तसं बहीण सासरी जाते, भाऊ वेगळ्या शहरात राहतो. राखी कधी प्रत्यक्ष, कधी कुरिअरने, कधी व्हिडिओ कॉलवर येते, पण त्या धाग्यामागचं प्रेम तेच राहतं. भौतिक अंतर असलं तरी भावनिक अंतर कधीच येत नाही. ती अजूनही त्याच हक्काने म्हणते, भाऊ सावध राहा, खूप काम करू नकोस, आणि हो, तुझ्यासाठी राखी पाठवली आहे, ती राखी माझ्यातर्फे आहे, त्यामुळे ती बांधून घे. एक गोष्ट जी मनाला भिडते. एकदा एका मुलीचं लग्न झालं आणि तिचा भाऊ लष्करात होता. लग्नानंतर पहिली राखी आली, पण भाऊ सीमेवर होता. तिनं त्याला चिठ्ठीत लिहिलं, तू नसलास तरी तुझं रक्षण माझ्यासोबत आहे, तू माझा अभिमान आहेस. काही दिवसांनी त्याची चिठ्ठी आली, राखी पोहोचली ताई, आणि हो, तुझं रक्षण करताना मी देशाचंही रक्षण करत आहे. किती सुंदर भाव आहे हा. अशा कितीतरी कहाण्या आहेत जिथे राखी म्हणजे केवळ भाऊ आणि बहीण नव्हे, तर संपूर्ण भारत मातेच्या लेकरांचं रक्षण आहे. नात्यामध्ये राखीचं खूप महत्त्व आहे. रक्षाबंधन हा एक असा सण आहे जो वर्षातून एकदाच येतो, पण नात्याचं मूल्य आठवण करून देतो. आपण कितीही व्यस्त असलो, कितीही दूर असलो, कितीही वेळ झाला असेल शेवटचं बोलून, पण राखीच्या दिवशी एक फोन, एक मिठी, एक ओवी, हे सर्व काही नातं घट्ट करतं. आज आपण काय करायला पाहिजे? आपण भावंडांना वेळ द्यायला पाहिजे. फक्त गिफ्ट नाही, तर एकमेकांशी प्रेमाने बोलणे, एकमेकांचे सुखदुःख ओळखणे, याची गरज आहे. फक्त
हॅपी रक्षाबंधन असा मेसेज न करता प्रत्यक्ष फोन करून मी कायम तुझ्यासोबत आहे, तुझ्या अडचणींच्या वेळेस, तुझ्या सुखात, तुझ्या दुःखात मी तुझ्यासोबत आहे, हे बोलणे म्हणजे रक्षाबंधन साजरे करणे. कारण हे एक वचन आहे जे फक्त ओठावर नसतं, ते हृदयात असतं. ही एक भावना आहे जिथे बहीण आणि भाऊ जन्मापासून आयुष्याच्या शेवटपर्यंत एकमेकांचे रक्षण करतात. जग कितीही पुढे गेलं, तंत्रज्ञान कितीही बदललं, पण भावंडांचं हे नातं, राखीचा धागा, तो कायम टिकणारा आहे. तो धागा तुटू नये, त्याची गाठ अजून घट्ट व्हावी, हीच खरी रक्षाबंधनाची भावना आहे. धन्यवाद.